मागील 25 वर्षांपासून रखलेला केंद्र सरकारचा वाढवण बंदर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अखेर मार्गी लागला। जगातील 10 सर्वात मोठ्या बंदरापैकी वाढवण हे एक बंदर असून यामुळे पालघरसह राज्य आणि देशाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचं सत्ताधारी आणि जेएनटीपीए सांगण्यात येत आहे। केंद्र सरकारने 20 जून 2024 रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या 76,220 कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। जगातील सर्वात मोठ्या 10 बंदरापैकी एक असलेल्या वाढवण बंदराला 15 स्थानिक मच्छीमार संघटनांनी पाठिंबा दिलाय। हा प्रकल्प महाराष्ट्र हिताचा आणि रोजगार संधी निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे स्थानिक स्वतः सांगत असून या प्रकल्पामागे खंबीरपणे उभे असल्याचं ते सांगत आहेत। वाढवण बंदर विकासात मच्छीमार बांधव आणि स्थानिकांचं हित पाहिलं जाईल असं आश्वासन देखील सरकारने दिले। या प्रकल्पाला पाठिंबा देत विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि विरोधकांच्या इथल्या राजकारणाला स्थानिकांनी मात्र धुडकावून लावलंय। महाराष्ट्राच्या विकासासाठी येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला जनता पाठिंबा देत असताना उद्धव ठाकरे आणि काँग्रेसकडून प्रकल्पाला विरोध केला जातोय। सरकार आणत असलेल्या प्रत्येक प्रकल्पाला फक्त आणि फक्त विरोध करण्याचं काम उद्धव ठाकरे आणि विरोधक करतायत। वाढवणप्रमाणेच धारावी पुनर्विकास प्रकल्प सुद्धा विरोधकांनी हाणून पाडण्याचा प्रयत्न केलाय। सर्वेक्षणासाठी आलेल्यांना प्रत पाठवणे, सहकार्य न करणे असे सगळे प्रकार विरोधकांनी करून पाहिले, पण स्थानिकांच्या धारावी बनाव आंदोलन समितीने ठाकरे आणि विरोधकांना धुडकावून लावत प्रकल्पाला साथ दिली आहे। महायुती सरकारच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी करत असलेल्या प्रत्येक प्रकल्पाला जनता साथ देत आहे। विकासाला विरोध करून महाराष्ट्राला 40 वर्ष मागे नेणाऱ्या उद्धव ठाकरे असो किंवा विरोधकांना महाराष्ट्रातील जनतेने जागोजागी चांगली चपराक दिली आहे।